व्यंजन य ते ल. Hello students, I Miss Ashwini Adsu. Today we are going to learn Marathi subject. Before this lecture, you have learned about consonant. So students, today also we are going to learn our next consonant, that is y, r and l. These three consonant today we are going to learn. So let's learn students. व्यंजन व्यंजन हे वेगवेगळे आहेत. त्यातीलच आपण क, ख, ग, घ, न, च, छ, ज, झ, न, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ आणि म. त्यातीलच आपण हे काही व्यंजन शिकलेले आहोत. म्हणजेच क पासून म पर्यंतचे सर्व व्यंजन हे आपण शिकलेले आहोत. तर आज आपण यानंतरचे व्यंजन म्हणजेच य, र आणि ल हे तीन व्यंजन शिकणार आहोत. या तिन्ही व्यंजनांविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. तसेच याचे वाचन व त्यापासून तयार होणारे शब्द हे देखील आता आपण पाहणार आहोत. चला तर मग आता आपण य, र आणि ल या तीन व्यंजनांविषयी शिकूया. या आधीच्या तासिकेमध्ये आपण शिकलेले आहोत की व्यंजन हे अर्धे व्यंजन असते. तर मुलांनो, आता आपले व्यंजन देखील य, र आणि ल हे तिन्ही व्यंजन देखील अर्धे व्यंजन आहेत. यांना आपण सुरुवातीला पूर्ण व्यंजन करूया. त्यासाठी आपण अ हा स्वर मिसळूया व त्यानंतर य हा पूर्ण व्यंजन तयार करूया. सुरुवातीला आता य हे व्यंजन आपण तयार केलेले आहे. त्यामध्ये य अधिक अ बरोबर य अशा पद्धतीने आपण य हे पूर्ण व्यंजन तयार केलेले आहे व त्याला आपण इंग्रजी भाषेत YA अशा पद्धतीने य हे लिहितो. तसेच र हे व्यंजन लिहिताना सुद्धा त्यामध्ये आपण अ हा स्वर मिसळून र हा पूर्ण व्यंजन तयार केलेला आहे. र हा व्यंजन इंग्रजी भाषेत RA अशा पद्धतीने र हे लिहिले जाते. तसेच ल हे व्यंजन सुद्धा आपण पूर्ण व्यंजन तयार केलेले आहे. त्यामध्ये आपण अ हा स्वर मिसळला व त्यानंतर ल हे पूर्ण व्यंजन झालेले आहे. इंग्रजी भाषेत ल आपण LA अशा पद्धतीने ल साठी आपण लिहितो. तर इथे आपण हे तिन्ही व्यंजन पूर्ण व्यंजन केलेले आहेत. चला तर मग आता आपण या व्यंजनांविषयी आणखी काही जाणून घेऊया. Now students, first we are going to learn how to write य व्यंजन. तर आता आपण सुरुवातीला य हे व्यंजन कसे लिहायचे ते पाहूया. First, when we are making य व्यंजन, we are following some steps which is given in this picture. Here in this picture you can see the steps are given. So our first step, that is 1/2 circle, म्हणजेच एक अर्धा गोल. त्यानंतर त्याला जोडून आणखी एक half circle, that means another half circle. Then one standing line and then one slipping line. This is our fourth step. Like this we are making य व्यंजन. Now students, let's do the practical. य हे व्यंजन आता कसे लिहूया ते बघूया. य साठी मी सुरुवातीला एक अर्धा गोल काढला, म्हणजेच एक हाफ सर्कल काढला. त्यानंतर त्याला जोडून आणखी एक अर्धा गोल काढला. Then third step, here in this picture you can see our third step, that is one standing line. त्यानंतर मी आता त्याला एक जोडून उभी रेष काढली, म्हणजे स्टँडिंग लाईन. And then last step is one slipping line. अशा पद्धतीने आपण य हे व्यंजन तयार केलेले आहे. य चे उच्चारण करताना आपण य अशा पद्धतीने त्याचे उच्चारण हे करतो. Now students, let's learn the words which are coming from य व्यंजन. य पासून तयार होणारे आता आपण शब्द पाहूया. So students,
here in this picture you can see which one is this picture. Did you know? Yes, this is the यज्ञ. यज्ञ यालाच आपण इंग्रजी भाषेत सॅक्रिफाइस असे सुद्धा बोलतो. So our students, this is our first word, that is yajna. Now students, in our next picture, who is this person? Did you know? Yes, he is the god of hell. यालाच आपण मराठी भाषेत यम किंवा यमराज असे सुद्धा बोलतो. तर मुलांनो, हा आहे आपला पुढचा शब्द, म्हणजेच यम किंवा यमराज. आता आपल्या पुढच्या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे बरं? तर इथे एक नदी वाहताना दिसत आहे. तर ही नदी कोणती आहे माहित आहे तुम्हाला? तर ही आहे यमुना. तर मुलांनो, हा आहे आपला पुढचा शब्द, म्हणजेच यमुना. यमुना ही एक रिव्हर आहे, म्हणजेच एक नदी आहे, खूप मोठी नदी आहे. तर आता हा आहे आपला पुढचा शब्द. So students, which one is this picture now? Yes, this is our part of the body. So which one is this part? Did you know? This is the liver. So students, our next word, that is liver. Liver लाच आपण मराठी भाषेत यकृत असे बोलतो. तर मुलांनो, हा आहे आपला पुढचा शब्द, यकृत. Now let's learn how to write र व्यंजन. र हे व्यंजन कसे लिहायचे ते पाहूया. त्यासाठी सुद्धा काही स्टेप्स आपल्याला पिक्चर मध्ये दिलेल्या आहेत. So our first step, that is 1/2 circle. Here you can see. Then our second step, that is 1 slanting line. म्हणजेच एक तिरपी रेष. And then third step, that is 1 slipping line. Like this, we are making र व्यंजन. Now students, let's do the practical. First, we will make 1/2 circle. Then second step, that is 1 slanting line. म्हणजेच एक आडवी रेष किंवा तिरपी रेष. आणि त्यानंतरचे आहे थर्ड स्टेप 1 स्लिपिंग लाईन, म्हणजेच एक आडवी रेष. अशा पद्धतीने र हे व्यंजन तयार होते. तर आता र या व्यंजनाचे उच्चारण करताना आपण र अशा पद्धतीने याचे उच्चारण करतो. आता आपण र पासून तयार होणारे शब्द हे पाहूया. पुढे दिलेल्या पहिल्या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे बरं? तर ते आहे एक गाडी. यालाच आपण रथ असे बोलतो. तर हा आहे आपला पहिला शब्द, म्हणजेच रथ. रथलाच आपण इंग्रजी भाषेत वेन असे बोलतो. तर मुलांनो, हा आहे आपला पहिला शब्द. आता आपल्या पुढच्या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे बरं? तर इथे सूर्य हा ढगांच्या मधून जाताना दिसतोय. So students, this is our next word, that is sun. sun लाच आपण मराठी भाषेत सूर्य किंवा रवी असे सुद्धा बोलतो. तर आपला आहे पुढचा शब्द रवी. रवी म्हणजेच sun. Now in our next picture, what did you see, students? So these are the rubbers. रबरलाच आपण काय बोलतो इंग्रजी भाषेत आणि मराठी भाषेत देखील रबर असेच बोलतो. तर हा आहे आपला पुढचा शब्द रबर. आता आपल्या पुढच्या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे बरं? तर हे आहे ब्लँकेट. ब्लँकेटलाच आपण मराठी भाषेत रजई असे बोलतो. तर हा आहे आपला पुढचा शब्द, म्हणजेच रजई. म्हणजेच याला इंग्रजी भाषेत काय बोलतो आपण?
तर ब्लँकेट हा आहे आपला पुढचा शब्द. So students, let's learn now ल व्यंजन. When we are writing ल व्यंजन, that time also some steps are there. So the steps are given in this picture. So first step is, here you can see one half circle. Then second step is one slanting line. Then third step, that is one standing line. And then fourth step, that is one slipping line. अशा पद्धतीने ल हे व्यंजन तयार होते. So students, now let's do the practical. पहिल्यांदा ल हे व्यंजन लिहिण्यासाठी आता मी एक अर्धा गोल काढला, म्हणजेच एक हाफ सर्कल काढला. Then second step, that is one slanting line, म्हणजेच तिरपी रेष. Then third step, one standing line, म्हणजेच एक उभी रेष. आणि शेवटी त्याच्या डोक्यावरती one slipping line. अशा पद्धतीने ल हे व्यंजन तयार होते. आता ल या व्यंजनाचे उच्चारण करताना ल अशा पद्धतीने उच्चारण केले जाते. So students, let's learn now words which are coming from ल व्यंजन. ल पासून तयार होणाऱ्या शब्दांमधील पहिले चित्र हे कोणते आहे बरं? तर ते आहे गार्लिक. गार्लिकलाच आपण मराठी भाषेत लसूण असे बोलतो. तर हा आहे आपला पहिला शब्द ल ल लसूण. Now students, in our next picture, what the boys are doing here? They both are fighting, right? So this is our next word, that is fighting. Fighting लाच आपण मराठी भाषेत लढणे असे बोलतो. तर मुलांनो, हा आहे आपला पुढचा शब्द ल ल लढणे. लढणे म्हणजेच भांडण करणे, वाद करणे किंवा फायटिंग करणे. इथे पिक्चर मध्ये तुम्हाला दिसत आहे ते दोघेही भांडण करत आहेत. यालाच लढणे किंवा फायटिंग असे बोलतात. This is our next word. Here in this picture, what the students are doing? They all are playing. So which game they all are playing? They are playing hide and seek game, right? So this is our next word, that is hide and seek. Hide and seek लाच आपण मराठी भाषेत लपंडाव असे बोलतो. तर हा आहे आपला पुढचा शब्द ल ल लपंडाव, म्हणजेच हाइड अँड सीक. आता आपल्या पुढच्या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे बरं? तर इथे एक मुलगा आणि एक मुलगी लग्न करत आहेत. तर हे आहे आपला पुढचा शब्द, म्हणजेच लग्न. लग्न यालाच आपण इंग्रजी भाषेत मॅरेज असे बोलतो. तर हा आहे आपला पुढचा शब्द ल ल लग्न. आता आपल्या पुढच्या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे बरं? तर इथे आपले सैनिक हे लढताना दिसत आहेत. तर मुलांनो, सैनिकलाच आपण दुसरा शब्द वापरतो, तो म्हणजे लष्कर. तर हा आहे आपला पुढचा शब्द ल ल लष्कर. लष्करलाच आपण इंग्रजी भाषेत आर्मी असे बोलतो. So students, here we finished our today's lesson. Now let's revise through these questions. So our first question, that is, खाली दिलेल्या चौकटीतील अक्षर पाहून योग्य त्या अक्षराला गोल करा. तर आता पुढे दिलेले पहिल्या चौकटीतील अक्षर हे कोणते आहे बरं? तर ते आहे र. र र रवी किंवा रथ. तर आता या अक्षराला सारखे अक्षर कुठे कुठे दिसत आहे त्याला आपण सर्कल करणार आहोत. तर आपले पहिले उत्तर आहे ते म्हणजे सेकंड वन. सेकंड वन हे सुद्धा र आहे. देन नेक्स्ट वन. आता आपल्या दुसऱ्या चौकटीतील अक्षर हे काय आहे? तर हे आहे ल. ल ल लसूण. हा आहे आपला पुढचा अक्षर. आता या अक्षराचे सारखे अक्षर कुठे कुठे दिसत आहे? तर ते आहे
फर्स्ट वन आणि त्यानंतर आहे फिफ्थ वन. तर हे आहे आपलं दुसऱ्या अक्षराचे उत्तर. आता आपल्या तिसऱ्या चौकटीतील अक्षर हे कोणते आहे बरं? तर ते आहे य. तर आता य हे अक्षर कुठे कुठे दिसत आहे? तर ते आहे तिसऱ्या क्रमांकावर, तसेच पाचव्या क्रमांकावर म्हणजेच फिफ्थ वन. अशा पद्धतीने आपण पहिला प्रश्न सोडवलेला आहे. Now here is our second question, that is खाली दिलेले चित्र पाहून त्याचे पहिले अक्षर लिहा. So students, here you will have to write the first letter of these pictures. So which one is our first picture? This is the garlic. Garlic लाच आपण मराठी भाषेत काय बरं बोलतो? तर याला आपण लसूण असे बोलतो. तर आता लसूण या शब्दाचे पहिले अक्षर हे आहे ल. ल ल लसूण. त्याचप्रमाणे दुसरे चित्र हे कशाचे आहे बरं? तर ते आहे ब्लँकेट. ब्लँकेटलाच आपण काय बोलतो? तर याला आपण बोलतो रजई. रजईचे पहिले अक्षर आहे र. तसेच तिसरे चित्र हे आहे यज्ञ. यज्ञाचे पहिले अक्षर आहे य. तर अशा पद्धतीने आपण दुसरा प्रश्न सुद्धा इथे सोडवलेला आहे. So students, here we finished our today's lesson. So it's time to your homework. So your homework is read and write the consonant from y to l and draw the pictures from each consonant. This is your homework. So students, I hope you all have understood about this consonant. Now we will meet in our next lesson. Thank you students.